मनोज जरांगे पाटील काल मुंबईहून ॲम्ब्युलन्सने छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले असून त्यांची तब्येत सध्या नाजूक आहे। गेल्या 7 दिवसांपासून मुंबईत असल्यामुळे 5 दिवसांचं उपोषण आणि 2 दिवसांचा प्रवास यामुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम झालाय। त्यांची शुगर मुंबईमध्येच तपासली होती। त्यानंतर त्यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत 5 दिवस उपोषण केले। उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती ढासळली होती। उपोषण मागे घेतल्यानंतर 2 दिवसांच्या प्रवासामुळे त्यांच्या तब्येतीवर अधिक ताण आला। काल त्यांना तातडीनं मुंबईहून छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। सध्या त्यांची प्रकृती नाजूक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। पोलीस उपायुक्त सचिन कल्याणकर यांनी ही माहिती दिली आहे। मराठा आंदोलनाचे नेते श्री मनोज जरांगे पाटील हे इथे गॅलेक्सी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे उपचारार्थ दाखल झालेले आहेत। त्यांच्यावर उपचार चालू आहेत। आमची सर्व समर्थकांना विनंती आहे की त्यांच्यावर उपचार चालू असल्याने इथे कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये, जेणेकरून त्यांच्या उपचारात बाधा येईल। अतिशय शांतपणे इथं शांतता ठेवावी ही सर्वांना विनंती आहे। NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।